राजू शेट्टी यांचा आयपीएस सुपेकरांवर गंभीर आरोप। दिवाळी फराळ म्हणून सुपेकरांनी कैद्यांना 1200 रुपये किलोची काजू कतली खायला घातली असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय। दरपत्रक हल्दीराम प्रमाणे मात्र खरेदी लोकल मार्केटमधून असं शेट्टी म्हणतात। हल्दीराम आणि लोकल मार्केटच्या दरांमध्ये 40 ते 60% तफावत आहे आणि दिवाळीत जवळपास 5 कोटी रुपयांची फराळ खरेदी केल्याचं शेट्टी यांनी म्हटलंय। सुपेकरांनी कैद्यांच्या फराळातही पैसे खाल्ले, राजू शेट्टींचा आरोप। काजू कतली 1200 रुपये किलो, रवा पेढा 600 रुपये किलो, अनारसे 600 रुपये किलो, म्हैसूर पाक 590 रुपये किलो, चकली 570 रुपये किलो, डिंक लाडू 500 विरोधात महाराष्ट्रातली जी कारागृह आहेत त्या कारागृहामध्ये वेगवेगळ्या ज्या वस्तू राशन खरेदी केलं जातं त्याच्यामध्ये मोठा घोटाळा झालेला आहे आणि हे गेल्या 3-4 महिन्यापासून सातत्याने मी त्याचा पाठपुरावा करतोय। राज्याचे गृह सचिव, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनक यांना 2 वेळा भेटून मी हे सगळं सांगितलेलं होतं। अमिताभ गुप्ता तत्कालीन तुरुंग महानिरीक्षक आणि जालेंद्र सुपेकर अतिरिक्त पोलीस महासंचालक काहीतरी होते, तर या दोघांनी मिळून खरेदीमध्ये हा मोठा घोटाळा केलेला आहे। आणि हा घोटाळा करत असताना आता उदाहरणच द्यायचं झालं तर तुरुंगामध्ये जो टोमॅटो खरेदी केला जातो तो 75 रुपये किलोनं खरेदी केला जातो। मला सांगा आज टोमॅटोचे भाव काय आहेत? कांदा 88 रुपये किलोनं खरेदी केला जातो। इकडे कांदा उत्पादक मरायला लागलेला आहे, मला भाव मिळत नाही म्हणून। जर तुरुंगामध्ये कांदा 88 रुपयेनं खरेदी घेत असेल, चिकन 300 रुपये, अंडी 8 रुपये 10 पैशाला एक, अशा प्रकारच्या ह्या खरेदी आहेत आणि हे ठरवून केलं गेलेलं आहे। पूर्वी प्रत्येक कारागृहाला त्या भागातले छोटे मोठे व्यापारी स्पर्धेतून टेंडर भरून माल पुरवठा करायचे, पण आता सेंट्रलाइज पद्धतीनं अमिताभ गुप्ता आल्यानंतर सेंट्रलाइज पद्धतीने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या कारागृहांना एकत्रित असं एकाच ठिकाणी खरेदी करायचा आणि तो माल पुरवायचा सेंट्रलाइज पद्धतीनं आणि एकच ठेकेदार असावा आणि तो जो कोणी ठेकेदार असेल त्याचा वार्षिक उलाढाल 100 कोटीपेक्षा जास्त असावी अशा पद्धतीची अट लावली गेली आणि त्यामुळं बाकी सगळे छोटे मोठे जे पुरवठादारक ते बाजूला गेले। मला सांगा की आता बटाटा, कांदा किंवा भाजी, फ्लावरची भाजी खरेदी केली पुण्याला आणि नागपूरला पाठवायचं शक्य आहे का? त्या भागातच खरेदी व्हायला पाहिजे होती, परंतु अशा प्रकारची खरेदी करत असताना त्याच्यामध्ये आवाच्या सवा दर लावले। एकदा उलाढाल 100 कोटीची लावल्यामुळं स्पर्धक कमी झाले, त्यातल्या मर्जीतल्या ठेकेदारांना ते देता यावं अशा प्रकारच्या नियमाने अटी लावल्या आणि मग त्या लोकांनी अशा आवाच्या सवा रेट लावले। उदाहरण घ्यायचं झालं तर दिवाळीचं सणाला कैद्यांना मिठाई दिली जाते, फरसाण दिला जातो, काही बाकीच्या गोष्टी दिल्या जातात। आता हा फरसाण खरेदी करत असताना हल्दीराम असेल, चितळे असेल, चकोते असेल, असे वेगवेगळे जे चांगले नामवंत ब्रँडचे जे काही नमकीन असेल किंवा मिठाई असेल, पापडी असेल, यांच्यापेक्षा जास्त किमतीला खरेदी केलं गेलं आणि प्रत्यक्षामध्ये दिवाळीचे फराळाचे पदार्थ मात्र लोकल मार्केटमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे। अनेक कैद्यांनी तर ते खायला नकार दिला, कारण कशाला बुरशी आलेली अशा पद्धतीनं। मला सांगा की त्या बुरशीजन्य असा प्रकारचा फराळ खाऊन काही कैद्यांचा मृत्यू झाला असता तर जबाबदार कोण धरायचं? आणि ह्या अशा पद्धतीनं या सगळ्या लोकांनी हे भ्रष्टाचार केलेला आहे। त्यातले जे अतिरिक्त पोलीस महासंचालक तुरुंग जे जालेंद्र सुपेकर होते यांचा तर पराक्रम असा आहे, म्हणजे यांची ख्यातीच आहे। आजच मी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून जळगावचे पोलीस उपनिरीक्षक अशोक सादरे नावाचे जे पोलीस उपनिरीक्षक होते, 2012 साली त्यांनी या तत्कालीन पोलीस अधिकारी त्यावेळी हे जळगावला ड्युटीवर होते सुपेकर, त्यांच्या जाचाला कंटाळून, कारण हप्ते गोळा करायला ते प्रेशर आणायचे, त्यांनी आत्महत्या केली आहे। त्याची सुसाईड नोट माझ्याकडे आहे, ती केस रिओपन करा, कारण हा माणूस अशा पद्धतीने अनेक कारनामे करून येत आलेला आहे। अमिताभ गुप्ता आणि जालेंद्र सुपेकर ही जोडगोळीच आहे। अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त होते पुण्याला, हे
पोलीस उपसंचालक होते. अमिताभ गुप्ता तुरुंग विभागात गेले, पाठोपाठ जालिंदर सुपेकर गेले. ही जोडगळी भ्रष्टाचार करून धुमाकूळ घालत आहे महाराष्ट्रामध्ये. गृह खातं मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे. मुख्यमंत्र्यांनी आता तरी त्याच्याकडे बघितलं पाहिजे असं आमचं मत आहे. एवढा मोठा भ्रष्टाचार जर झाला असेल तर किती मोठा कोटीचा भ्रष्टाचार झाला असेल हा? त्याचा आवाका मोठा आहे.